सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वर्चस्ववादातून शहरात दहशत माजून गाड्यांची तोडफोड करणाऱ्या टोळ्यांविरोधात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। 20 जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान फर्नांडिसवाडी आणि सुंदरनगर परिसरात हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या 2 वेगवेगळ्या टोळ्यातील एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली। अटक केलेल्या आरोपींना ज्या भागात त्यांनी दहशत माजवली तेथे फिरवून नाशिक जिल्हा कायद्याचा बडगा दाखवण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार आझिम शेख, मोहित शेख, समीर राठोड, प्रतीक राठोड, भय्यू ढेनवल, सोनू बेद, प्रेम ढेनवल, साहिल नायर व इतर अनोळखी यांनी सुंदरनगर भागात दहशत करून गाड्यांची तोडफोड केली होती। या गुन्ह्यात आझिम शेख, एजान शेख उर्फ इन्नी, समीर राठोड यांना अटक करण्यात आली। अटकेनंतर त्यांना सुंदरनगर भागात फिरवण्यात आलं। विजय बहेडवाल उर्फ चंगा, राहुल उज्जैनवल, गणेश काळे, विजय आहेर, चिम्या व इतर अनोळखी यांनी फर्नांडिसवाडीमध्ये दहशत करून तोडफोड केली होती। या गुन्ह्यात विजय बहेडवाल उर्फ चंगा, योगेश आहेर उर्फ काका, सचिन गावंडेर उर्फ अन्नू, गणेश काळे यांना अटक करण्यात आली। त्यांनाही फर्नांडिसवाडी परिसरात फिरून नागरिकांना धीर देण्यात आला। दोन्ही गुन्ह्याचा तपास एपीआय सुयोग वायकर हे करीत आहेत। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, पोलीस निरीक्षक डंबाले, एपीआय सुयोग वायकर, एपीआय लोकेश पवार, पीएसआय प्रभाकर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संदीप पवार, विनोद लखन, पोलीस अंमलदार जयंत शिंदे, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, प्रशांत देवरे, गौरव गवळी, पंकज करपे, योगेश जाधव, सूरज गवळी, आनंद घुगरे, महिला पोलीस शिपाई मयुरी विझेकर यांच्या पथकाने केली। जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक।